सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हा गुढीपाडवा आणि वर्ष सर्वांना सुखाचं, समाधानाचं, आरोग्याचं, ऐश्वर्याचं आणि वैभवाचं जावो ही सदिच्छा. शैलेश तांडेल व्यक्तिमत्व बघितलं एकदम भारावून टाकणारं व्यक्तिमत्व आहे. जेव्हा माझा प्रवेश BNI मध्ये झाला, बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल, आम्ही प्रथम तिकडे भेटलो होतो उदाहरण. कधी पण बघितलं हसतमुख व्यक्तिमत्व. माझं काही त्यांचं 1 to 1 जास्त होऊ शकलं नाही, पण जे ऐकलं त्यांच्याबद्दल आणि जे त्यांच्या संबंधात मी आलो तर बघितलं त्यांनी तर स्क्रॅच पासून सुरुवात केलेली आहे त्यांनी त्यांच्या व्यवसायाची. आणि अतिशय परिश्रम घेऊन त्यांनी ते उभारलं आहे स्वतःसाठी आणि ते सतत इतरांना पण मदत करत असतात. तर हा जो विषय आहे म्हणजे आपण म्हणतो कन्सल्टंट किंवा आपण म्हणून एखादा मॅनेजमेंट ट्रेनर, तर जो स्वतः तळागाळातून आलाय त्याला माहिती आहे त्याचे खास करके डायरेक्ट वरती शिक्षण घेऊन किंवा MBA करून किंवा वरती बसून ते करणं हे त्या मागच्याची ऑथॉरिटी असू शकत नाही. की शैलेश तांडेलने स्वतः लाईफभर बघितलंय, त्यांनी त्याचे अनुभव आहे, ते प्रॅक्टिकल आहे आणि प्रॅक्टिकल बेस म्हणून तयार झालेला करिक्युलम असणार आहे याच्याबद्दल मला खात्री आहे. आम्ही सुद्धा एक थोडं स्वतःबद्दल सांगतो मी. शीट मेटल कंपोनंट्स अँड फॅब्रिकेशन हा आमचा प्रमुख व्यवसाय आहे. आम्ही पण एकदम स्क्रॅच मधून सुरू केलेला आहे. प्रत्येक माणसामध्ये एक अंतरप्रेरणा असते आणि ती जागृत करण्याला कोणतरी गुरु हा माणूस हवा असतो. असे हे गुरु आपल्याला शोधायचे असतात आणि ते योग्य गुरु मिळणं हे काळाची गरज आहे. आणि तो योग्य गुरु तुमच्यातले सॉफ्ट स्किल हे समजून घेऊन तुम्हाला तो वारंवार आपल्याला गायडन्स देत असतो. इथे सगळे लहान मुलं पण आहेत, काही तरुण उद्योजक निर्माण होणार याच्यातून. तर अशा गुरुची आजची काळाची निकड आहे. आणि काय होते आपल्या घरामध्ये आपण आपल्या पाल्यांना नाही तर स्वतःला डायरेक्ट सांगू शकत नाही, तर असे आपले मित्र आहेत जे जवळचे आहेत त्यांचा आपण तिकडे वापर करणं हे जास्त योग्य ठरेल. ते त्यांना व्यवस्थित त्यांच्या पद्धतीने सांगू शकतील नेमकं काय करायचंय. तर मला सुद्धा अशा अनेक लोकांचं मार्गदर्शन मिळालं. आम्ही सुद्धा आमचा व्यवसाय एकदम स्क्रॅच मधून सुरू केला. आता प्रशांत काशीकर म्हटलं तर पुढे शोधायचं तर एखादा सेमिनार किंवा एक्झिबिशन इकडे तो सापडत, फॅक्टरीत फार क्वचित सापडतो असं म्हणतात हल्ली. तर पूर्वी मी फॅक्टरीमध्येच काम केलं, पण अधिकाधिक जशी म्हणून ज्ञानाची भूक हे वाढत आहे. प्रिन्सिपालांनी सांगितलं की आम्ही फार कमी शिक्षण घेतलं, तसं म्हटलं तर जास्त काही घेतलं नाही, पण ती आमची ती उशिरा जागृत झालो की बाबा शिकायचं, मला काहीतरी समजायचंय. त्याच्यामुळे अनेक सेमिनार, अनेक एक्झिबिशन याच्यातून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत गेलो आणि बरंच काही त्याच्यातून घडत गेलं. तर वेळ कमी आहे, थोडासा आवाज येतो, तर जास्तीत जास्त मला वाटतं शैलेशला बोलायला सांगावं आणि त्याच्याकडून ऐकण्याची गरज आहे. इथे जे दिलेले विषय आहेत ते फार महत्वाचे आणि एकदम प्रॉमिनंट टॉपिक्स आहेत जे दिलेले आहेत. वेळ अनमोल आहे, यशाचा मंत्र सांगितलाय, गरुड झेप सांगितलेले, हे थोडं त्याच्यावर आज सांगतील आम्हाला, अजून काही नवीन आम्हाला शिकायला मिळेल. धन्यवाद.